मुख्यमंत्री और पुणे जिले के पालक मंत्री अजित पवार ने आज सुबह 6 बजे राजीव गांधी आईटी पार्क हिंजवड़ी में बढ़ती यातायात भीड़ और नागरिक समस्याओं का फिर से निरीक्षण किया। उन्होंने पिंपरी चिंचवड़ के पुलिस आयुक्त विनय कुमार चौबे को निर्देश दिया कि अगर कोई भी विकास कार्य में बाधा डालता है, चाहे वो अजित पवार ही क्यों न हो, तो सरकारी काम में बाधा डालने के लिए धारा 353 के तहत मामला दर्ज किया जाए। मई में मानसून के दौरान आईटी पार्क वाटर पार्क में तब्दील हो गया। इसके कारण आईटी नगरी हिंजवड़ी में समस्याएं सामने आई हैं। आईटी इंजीनियरों ने यातायात भीड़ और नागरिक समस्याओं के समाधान के लिए विरोध प्रदर्शन किया। इसी पृष्ठभूमि में उप मुख्यमंत्री अजित पवार ने 2 सप्ताह पहले हिंजवड़ी में समस्याओं का निरीक्षण किया था। अजित पवार ने शनिवार को निरीक्षण किया कि क्या 2 सप्ताह पहले अधिकारियों को दिए गए निर्देशों का पालन किया गया है और क्या विकास कार्य उसके अनुसार शुरू हुए हैं। उन्होंने अधिकारियों को यातायात जाम और सड़क जैसी नागरिक समस्याओं के समाधान के निर्देश दिए। ते आपला हिंजवडी आणि तो सगळा आयटीचा परिसर आहे, त्यामध्ये खूप अडचणी सातत्याने होत होत्या। विशेषतः पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला आणि ती बाब आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी फार गांभीर्यपूर्वक घेतली आणि त्याच्यातून ठरवलं की बाबा दर 8-10 दिवसाला तिथं चक्कर मारायची आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एमआरडीसी, पीएमआरडीए, एमएससीबी, पीडब्ल्यूडी, पीएमसी, पीसीएमसी ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या। त्याला सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे। आज तिथल्या काही लोकांनी समाधान व्यक्त केलं। मेट्रो आपले म्हणजे टाटा अशा सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। काही ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात, नाईलाज आहे, आम्हाला कुणाला नाराज करायचं नाही, परंतु रस्त्यांच्या ज्या रुंद्या आहेत त्या रुंद्या आम्ही काढणार। त्याच्यामध्ये आमचं पोलीस विभाग पण चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहे। आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही, परंतु कायमचं त्या परिसरातलं वाहतुकीचं दुखणं, स्ट्रॉंग वॉटर जाण्याचं पाण्याचं अडचण, वेगवेगळे नाले ओढे अडवले गेले, त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं गेलं, ते आम्हाला पाडावं लागतंय, काढावं लागतंय। आज तुम्ही पण पत्रकार मित्रांनी काही बाबतीमध्ये बघितलेलं असेल। होतंय काय, माझा थोडासा आवाज मोठा आहे, मी काही बघितलं काही बोललो की लगेच तुम्ही टीव्हीला दाखवता अजित पवारांनी आमच्याला झापलं। मी काही झापायला आलो नाही। सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, सगळेजण आम्हाला सहकार्य करतायत आणि सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवूनच आम्ही सगळे आमचे सगळे टॉपचे अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे सगळे सहकारी आणि आमचे लोकप्रतिनिधी शंकर मांडेकर असतील, अण्णा बनसोडे असतील, इतर सर्व सहकारी सगळे आम्हाला त्याच्यामध्ये मदत करतायत आणि ते काम आमचं चाललेलं आहे। आज पण पुढं 2051 पर्यंत ह्या सगळ्या पीएमआरडी एरियामध्ये किती टीएमसी पाणी हे पिण्याच्या करता लागणार आहे किंवा आपली पवना नदी असेल, आपली इंद्रायणी नदी असेल, आपली मुळा मुठा असेल, ह्याच्या संदर्भामध्ये जे प्रदूषण झालेलं आहे त्याच्यामध्ये काय आपलं केलं पाहिजे, त्याच्यात कसे प्रस्ताव करायचे, ह्याच्याबद्दल खूप साधक बाधक चर्चा झाली आणि कसं पुढे जायचं ते पण आम्ही ठरवलेलं आहे। पुढच्या आठवड्यात आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच मला सुचवलं की पुढे आपण चाकणचा परिसर घेऊ, कारण चाकणच्या परिसरामध्ये पण ट्रॅफिकचा खूप यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे। तोही सोडवण्याच्या करता आम्हाला नॅशनल हायवेची पण मदत लागणार आहे, त्याचेही अधिकारी असतात। या प्रकारे आमचं सर्वांचं काम चाललेलं आहे आणि एकंदरीत आज अनेक लोकांनी थोडासा पाऊस होता, परंतु आम्ही ज्यावेळेस पाणी करायचो त्यावेळेस पावसाने पण आम्हाला साथ दिली। 1-2 ठिकाणीच आम्हाला छत्र्या घ्याव्या लागल्या, नाहीतर व्यवस्थितपणे पाहता आलं आणि याच्यातून कुठले कुठले ॲडिशनलचे रस्ते घेतले पाहिजेत, कसे घेतले पाहिजेत, तातडीने कुठले खड्डे बुजवले गेले पाहिजेत, लोकांना त्रास न होण्याच्या करता काय काळजी आपण घेतली पाहिजे, या सगळ्यांची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा झाली। कासारसाईचे शिक्के जे पडलेले आहेत ते पण काढण्याचा निर्णय घेतला, कारण कासारसाईचा कॅनॉलच बंद झाला आहे, त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के ठेवायचं काही कारण नाही
मी सोमवारी मुंबईला गेल्यानंतर याबद्दल संबंधितांशी चर्चा करीन आणि ते पण दुखणं त्यांचं दूर करीन. एक जरा आहे की सध्या काय झालंय, आपल्या ह्या सगळ्याच्या बाबतीत आम्हाला रस्ते जे आमचे DP झालेलं आहे त्या प्लॅनप्रमाणे आम्हाला करायचे, तर गावठाणामध्ये लोकांचं जरा वेगळं मत आहे. मी त्यांना विनंती करतो की असं करू नका. आपल्याला सगळं चांगलं जर करायचं असेल, कायमचं हा प्रश्न सोडवायचा असेल तर थोडंसं आपण पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या. आम्हाला ज्याचा अधिकृत आहे त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. त्याला आम्ही TDR किंवा पैसे जे काही त्याला वाटेल ते आम्ही द्यायची आमची मानसिकता केलेली आहे. आणि हे आता बरीच कामं म्हणजे अतिक्रमणं काढलीत, ते आपल्यालाही पाहायला मिळाली असतील आणि काही बाबतीमध्ये अजून काढायचं काम चाललेलं आहे. पण हे सातत्य टिकवायचं आहे आणि कायमचा हिंजवडी आणि त्या सगळ्या परिसरातला माण असेल, मारुंजी असेल, सूस असेल, त्या सगळ्याच भागातला प्रश्न हा कायमचा ह्या सगळ्यांना घेऊन सोडवायचा. त्यात फॉरेस्टचा पण काही प्रश्न आहे. आता एका टीमला ती कसरी कामं बघायला सांगितलेली आहेत. आज कारगिलचा विजय दिवस पण आहे. कारगिलची लढाई सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्या वॉरमध्ये जे जवान शहीद झाले त्यांना सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो आणि कारगिल विजयाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना, सर्व जनतेला शुभेच्छा देतो. असं नाहीये, कारण नसताना तुम्ही काहीतरी वेगळी चर्चा करता. मला तुमच्या ह्याच गोष्टीचा राग येतो. ह्याच्या आधी कुणी लक्ष देत नव्हतं, मी लक्ष देतोय. त्याच्या संदर्भात जे ते येऊन सांगतायत, हजारो एकर जमीन कुणाचीच गेलेली नाहीये. उगीच थापा मारायच्या नाही. ज्यांची जमीन गेलेली आहे ते शिष्टमंडळ तिथंही भेटलं. त्याच्यातल्या दोघा तिघांना फक्त इथं बोलवलं होतं, त्यांना बोलवलेलं आहे. ते लोकप्रतिनिधींना भेटू शकतात. ते आमच्या कलेक्टरला, COला, विभागीय आयुक्ताला, मला कुणालाही भेटू शकतात. ते त्यांची अडचण सांगू शकतात. विकास करत असताना थोडासा कठोरपणा नाईलाजास्त घ्यावा लागतो, त्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळं आता चांगली एक सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये कारण नसताना मीठ टाकण्याचं काम आपण करू नका. इथं सगळे त्या भागातले येणारे अधिकारी, कर्मचारी, जे कोणी लोक आहेत ते सगळे समाधान व्यक्त करतायत, परंतु ते म्हणतायत हे शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत ह्याचं सातत्य टिकवा आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आम्ही अनेक वर्ष राजकारण करतोय. आम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. ह्या परिसरामध्ये आम्हालाही जनतेने अनेकदा सहकार्य केलंय, पाठबळ दिलंय, पाठिंबा दिलाय आणि त्याच्यामुळं मी काही कुणाचा अनादर करत नाही. सगळ्यांचा मान सन्मान ठेवूनच जे काही करता येईल ते करतोय. थोडंसं काही ठिकाणी त्यांची एक भूमिका असते. मी उद्याच्या 50 वर्षाचा विचार करून तिथं बोलतो. तिथं मात्र अडचणी येतात. ते म्हणतात की नाही इथं एवढंच अरुंद ठेवा, तर पुन्हा मग तिथं बॉटलनेक होतोय. जर एखादा रस्ता हा 36 मीटरचा, 24 मीटरचा असेल आणि काही ठिकाणी 18 मीटर केला, तर 36 मीटरमधून 18 मीटरमध्ये जात असताना, 36 मीटरवरून 24 मीटरमध्ये जात असताना तिथं अडचणी येतात. त्यामुळं आम्ही त्यांना सगळ्यांना समजावून सांगतो, आम्हाला कुणालाही काही त्रास न होऊन देता मार्ग काढायचा आहे. तुम्ही बघितलं आज अनेक ठिकाणी आमच्या PMRDने किंवा MIDCने किती रुंदी आहे त्या खुणा केल्या, तर लोकांनी आपणहून स्वतः ते बाजूला केलेले हे आपण बघतो. पिंपरी चिंचवड 92 पासून 2017 पर्यंत माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यावेळेस मी अतिशय कठोर भूमिका घेऊन फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, रुंद रस्ते वगैरे केले. तसंच आत्ता मी इकडं करतोय. त्या संदर्भामध्ये कुठंही आम्ही त्यांना समजून सांगण्याचं काम करतोय. काही जण ऐकतायत,
काही जण थोडंसं नर्वस होत आहे, ती गोष्ट खरी आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील शेखर सिंग यांना मी सांगितलेलं आहे, मध्ये PMRDची मीटिंग PMRDचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती. त्यावेळेस सगळे अधिकारी होते, मी पण होतो त्या मीटिंगला. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, अजिबात कुठेही रस्ते अरुंद ठेवायचे नाही, रस्ते रुंद करायचे. थोडंसं कठोर भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, आणि त्याच मताचा मी पण आहे. PMRDचे आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुमचे आरक्षण जिथं जिथं आहेत, जिथं शाळेची, कॉलेजची, भाजी मंडईची, स्मशानभूमीची, दफनभूमीची, ज्या सार्वजनिक बाबी आमच्या नागरिकांना लागत असतात ते त्या म्हणजे CO कडे हँडओव्हर करा, म्हणजे जिल्हा परिषदेकडे. आणि COना पण सांगितलंय की तिथं अनेक ठिकाणी TP स्कीम होत आहेत, अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट होती, अनेक ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत. तर तिथं जे काही बांधायचं आहे ते बांधण्याच्या करता आम्ही जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, TPDC आणि हे सगळे तुमचे CSR असं मिळून आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे. आयुक्तांनी सांगितलेलं आहे, त्याचा दर 8 दिवसांनी आढावा घेत असतो. त्यांनी आज तर मला प्रत्येक दिवशी काय काय केलं तेही दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही आमची गती ठेवणार आहे, आम्ही आमचं सातत्य टिकवणार आहे आणि आम्ही आमचा प्रयत्न चालू ठेवणार. त्या संदर्भामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. शेवटी तो निर्णय देवेंद्रजी, एकनाथराव शिंदेंच्याकडे UD डिपार्टमेंट आहे, एकनाथरावजी, आणि मी पालकमंत्री आहे. शहराच्या उद्याच्या 25-50 वर्षाचा विकासाचा वेगाचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये पावलं उचलू.